नमस्ते भारत, आप देख रहे हैं WH न्यूज। मैं हूं विजय खौसे। हम रहते हैं खबरों के आगे, खबरों के पीछे। खबर छुपाते नहीं, दिखाते हैं। खबर कोई भी हो, हम निडर निष्पक्षता के साथ दिखाते हैं। तो आइए देखते हैं आज की विशेष खबर क्या है। नायलॉन मांझे से युवक गंभीर रूप से घायल, हाथ में लगे 100 से अधिक टाके, बाल बाल बची युवक की गर्दन। तिल संक्रांत का त्योहार है, ऐसे में पतंगबाजी होती है, लेकिन इस पतंगबाजी जानलेवा साबित भी हो रही है। इससे बचने के लिए नायलॉन मांझे का इस्तेमाल करना बंद करना पड़ेगा। गौरतलब है कि वाड़ी क्षेत्र में नायलॉन मांझे का कहर एक बार फिर सामने आया। नायलॉन मांझे की चपेट में आने से एक युवक गंभीर रूप से घायल हो गया। हादसे में युवक के साथ उसके हाथ में 100 से अधिक टाके लगाए, जबकि उसकी गर्दन बाल बाल बच गई। आइए सुनते हैं जिन्हें मंजे ने काटा डोंगरे को। अमित अशोकराव डोंगरे, राहणार गांधीनगर 217 प्लॉट नंबर 20 संध्याकाळी 5:30 वाजता रविनगर चौकातून निघालो आणि वाडीला पोहोचलो. जसा पूल मी स्टार्ट केला त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला काही स्पर्श होत आहे. मी 30-35च्या स्पीडने होतो. ते नानाचा मंजा जो आहे तो माझ्या शरीराहून असा ओढत गेला आणि ओढत गेल्यावर मला असं वाटलं की आपल्याला काही लागलं. मी ब्रेक दाबला. ब्रेक दाबल्यावर मी पाहिलं तर माझ्या हातामध्ये चिरलं होतं, माझं जर्किन वगैरे सगळं पडलं. त्यावेळेस मी थोडंसं गाडी थांबून पाहिलं तर मी लोकांना हेल्प मागितली. लोकांनी हेल्प पण केली मला आणि मला हॉस्पिटलमध्ये आणलं. याच्यावर गव्हर्नमेंटने काही केलं पाहिजे आणि म्हणजे विक्रेत्यावर बंदी आणली पाहिजे आणि पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे या पुलावर. असं माझ्यासोबत हादसा झाला, पण बाकी लोकांसोबत हादसा नाही होऊ दे. थोडक्यात मी बचावलो आहे, नाही तर माझा जीव गेला असता. पण काही लोकांनी आणि इथच्या हॉस्पिटलच्या लोकांनी केअर केलं आणि मला इथे आणलं. माझी थोडी तब्येत सुधारली. प्राप्त जानकारी के अनुसार अमित अशोक डोंगरे, निवासी प्लॉट क्रमांक 217, गांधीनगर शिवाजी स्केटिंग ग्राउंड के पास, पेशे से लेबर कॉन्ट्रैक्टर हैं। वे करंजा गाडगे वाटर पाइपलाइन क्षेत्र में कार्यरत मजदूरों को सामग्री देने के लिए दोपहिया वाहन से जा रहे थे। इसी दौरान फ्लाईओवर पर सड़क पर फैला नायलॉन मांझा उन्हें दिखाई नहीं दिया। तेज धार वाले मांझे ने अचानक उनकी गर्दन और बाएं हाथ को जकड़ लिया। चीरते हुए सीधा हाथ की मांसपेशी में धंस गया। इसके बाद बुरी तरह कट गया। घटना के तुरंत बाद वहां से गुजरे डिफेंस कर्नल अभिषेक जुमड़े और निखिल लांगड़े ने तत्परता दिखाते हुए घायल युवक को निजी अस्पताल पहुंचाया। डॉक्टरों के अनुसार युवक के हाथ में 100 से अधिक टाके लगाने पड़े और कुछ समय तक उसकी हालत गंभीर बनी रही। वाडी क्षेत्र में नायलॉन मांझे से घायल होने की दूसरी घटना है। कुछ दिन पहले भी एक युवक गर्दन नायलॉन मांझे से कटने की घटना सामने आई थी, जिसकी पुष्टि लक्ष्य अस्पताल के प्रमुखों ने की। घायल अमित डोंगरे के परिवार में पत्नी और 10 वर्षीय बेटी है। परिजनों का कहना है कि यदि कोई बड़ी अनहोनी हो जाती तो उसकी जिम्मेदारी कौन लेता। परिवार ने प्रशासन से उचित मुआवजे की मांग की। वहीं क्षेत्रवासियों ने अवैध नायलॉन मांझे की बिक्री और पतंग उड़ाने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की, ताकि भविष्य में इस तरह की जानलेवा घटनाओं पर प्रभावी रोक लगाई जा सके। नायलॉन मांझे बिक्री करने वाले कड़ी कार्रवाई की मांग हो रही है। WH न्यूज युवकों को अपील करता है कि नायलॉन मांझा न वापरें, जो बेच रहे हैं उनकी जानकारी पुलिस को दे। आइए सुनते हैं PI राजेश तटकरे ने क्या कहा। जय हिंद. मी राजेश तटकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाडी पोलीस स्टेशन. सर्वप्रथम वाडीतील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांत हा सण येत आहे. आनंदाचा सण आहे आणि सर्व नागरिक, वाडी तसं सर्व देशातच हा सण आनंदाने साजरा केला जातो. या सणाची एक प्रथा आहे की पतंगबाजी करणं, पतंग उडवणे. परंतु पतंग उडवण्याचा आनंद घेताना काही गोष्टी निदर्शनास येतात. त्यामध्ये मांज्यामुळे बऱ्याच लोकांना कापलं जात आहे. काही ठिकाणी काही व्यक्ती दगावल्याच्याही बातम्या आलेल्या आहेत. हवेत उडणाऱ्या पक्ष्यांना यामध्ये जीव घालावा लागत आहे. अशा घटना घडत आहेत आणि आपण जो आनंद प्राप्त करतोय त्यातून कुणाला जर दुःख होत असेल तर त्या आनंदाला निश्चितच कोणतं योग्य स्थान नाही असं मला वाटतं आणि आपल्याला सर्वांना तसंच वाटत असेल. विशेष करून नायलॉन मांजेचा जो वापर केला जातो त्यामुळे या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. तर मी आमच्या
पोलीस प्रमुख माननीय रवींद्र सिंघल साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो की कृपया कोणीही पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करू नये, जेणेकरून कुणाच्याही जीविताला, म्हणजे तो प्राणी असू दे, माणूस असू दे किंवा पक्षी असू दे, कोणाच्याही जीविताला हानी पोहोचणार नाही. आपला आनंद आपण आनंदाने साजरा करा, परंतु त्यामुळे कुणाला दुःख होईल, कुणाच्या घरात दुःखाचं सावट पसरेल असं कोणतेही कृत्य होणार नाही याची आपण सुजाण नागरिक म्हणून दक्षता घ्यावी. नायलॉन मांजा वापरणं हा कायदेशीर गुन्हा आहे. तो ठेवणं हा सुद्धा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे मी पुन्हा नागरिकांना विनंती करतो, जर अशी कोणती माहिती असेल तर त्यांनी कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. बऱ्याच नागरिकांकडे माझेही नंबर आहेत, त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा किंवा 112ला फोन करून त्याबाबतची माहिती द्यावी. आपलं नाव तर कुणाला सांगण्यात येणार नाही ते, परंतु अशा कारवाया होत गेले तर असे मांजा ठेवणारे आणि वापरण्यावरती वचक बसेल. त्यामुळे पुन्हा अजून एकदा विनंती करतो, कळकळीची विनंती करतो की कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये आणि कोण ठेवत असेल तर त्यावर पोलिसांना कळवावं. पुन्हा आपल्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपलं जीवन आनंदाचं आणि भरभराटी जावं ही पोलीस दलातर्फे शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज की विशेष खबर, कल फिर मिलेंगे नई खबर के साथ, तो तब तक के लिए देखते रहिए WH न्यूज. लाइक करें, सब्सक्राइब करें. आपके मोबाइल पर खबर पाने के लिए बेल अवश्य दबाएं. विज्ञापन देकर सहयोग करें. धन्यवाद, नमस्कार.